नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटमध्ये स्टॉक स्प्लिट, बोनस आणि डिव्हिडंडबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवातीचा शेअर आहे कॅनरा बँक लिमिटेड. या कंपनीची करंट प्राइस आहे 550 रुपये. या कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केलेली आहे, म्हणजे एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला 5 शेअर मिळणार आहेत. याची एक्स डेट आहे अपकमिंग आणि रेकॉर्ड डेट पण अपकमिंग दिलेली आहे. जेव्हा तुम्हाला तारीख येईल तेव्हा तुम्हाला सुचवलं जाईल. त्यानंतरची कंपनी आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. करंट प्राइस आहे 424 रुपये. अनाऊन्समेंट बोर्ड मीटिंगची अनाऊन्समेंट केलेली आहे. डेट आहे 11 मार्च, म्हणजे डिव्हिडंडसाठी मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यानंतरची कंपनी आहे भारत डायनॅमिक लिमिटेड. करंट प्राइस आहे 1793. अनाऊन्समेंट बोर्ड मीटिंग अनाऊन्समेंट केलेली आहे स्टॉक स्प्लिटसाठी, आणि ती मीटिंग आहे 21 मार्च रोजी. त्यानंतरची कंपनी आहे गॅलेक्सी फार्मा लिमिटेड. करंट प्राइस आहे 573 रुपये. अनाऊन्समेंट स्टॉक स्प्लिटची केली. एका शेअरच्या बदल्यात 5 शेअर मिळणार आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट अपकमिंग आहे. त्यानंतरची कंपनी आहे कामा होल्डिंग लिमिटेड. करंट प्राइस आहे 2780 रुपये. अनाऊन्समेंट डिव्हिडंडसाठी केलेले 19 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. एक्स डेट आहे 19 मार्च आणि रेकॉर्ड डेट आहे 19 मार्च. त्याच्या आधी तुम्हाला हा शेअर खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे एक्सटेल इंडस्ट्री लिमिटेड. करंट प्राइस आहे 586 रुपये. अनाऊन्समेंट आहे डिव्हिडंडसाठी प्रत्येक शेअरच्या बदल्यात 6 रुपये मिळणार आहेत. एक्स डेट 20 मार्च आणि रेकॉर्ड डेट 20 मार्च आहे. याच्या आधीवर तुम्हाला शेअर खरेदी करावं लागणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. करंट प्राइस आहे 660 रुपये. अनाऊन्समेंट स्टॉक स्प्लिटसाठी केलेले एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला 5 शेअर मिळणार आहेत. एक्स डेट आहे 22 मार्च, रेकॉर्ड डेट आहे 22 मार्च. एक्स डेटच्या आधी तुम्हाला 1 दिवस आधी खरेदी करावी लागणार आहे. त्यानंतरची कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड. करंट प्राइस आहे 630 रुपये. अनाऊन्समेंट डिव्हिडंडसाठी केलेले आहे आणि 8 रुपये 50 पैसे एवढा डिव्हिडंड भेटणार आहे. याची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट आहे 18 मार्च 2024. याच्या अगोदर तुम्हाला हा शेअर खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे AGI इन्फ्रा लिमिटेड. करंट प्राइस आहे 936 रुपये. अनाऊन्स्ड डिव्हिडंडसाठी अनाऊन्समेंट केली आहे 1 रुपये शेअर 1 रुपये डिव्हिडंड तुम्हाला मिळणार आहे. एक्स डेट 20 मार्च, रेकॉर्ड डेट 20 मार्च आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला शेअर खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे अडवाणी हॉटेल्स. करंट प्राइस आहे 158 रुपये. अनाऊन्समेंट स्टॉक बोनसची, म्हणजे एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला 1 शेअर फ्री मिळणार आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट आहे 20 मार्च. त्याच्या अगोदर तुम्हाला 1 दिवस खरेदी करावा लागणार हा शेअर. त्यानंतरची कंपनी आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. या कंपनीच्या शेअरची प्राइस आहे 1510 रुपये आणि डिव्हिडंड यांनी 2 रुपये 70 पैसे घोषित केलेला आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट आहे 15 मार्च, म्हणजे 15 मार्च आधी तुम्हाला शेअर खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे नाब बुक्स लिमिटेड. करंट प्राइस आहे 240 रुपये. अनाऊन्स स्टॉक बोनससाठी केले आहे, म्हणजे एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला 2 बोनस शेअर भेटणार आहेत. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट अपकमिंग आहे. त्यानंतरची कंपनी आपल्याला पाहणार आहोत REC लिमिटेड. करंट प्राइस आहे 470 रुपये. अनाऊन्समेंट बोर्ड मीटिंगची केलेली आहे. पर्पज आहे डिव्हिडंडसाठी 16 मार्चला ही मीटिंग असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती डिव्हिडंड देणार आहे ते ठरवलं जाणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे प्रॉमिक्स पॉवर लिमिटेड. करंट प्राइस आहे 144 रुपये. अनाऊन्समेंट स्टॉक बोनससाठी केलं आहे. एका शेअरच्या बदल्यात 1 बोनस शेअर तुम्हाला मिळणार आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट अपकमिंग आहे. ही तुम्हाला लवकरच घोषित केली जाणार आहे. त्यानंतरची कंपनी आहे TVS मोटर लिमिटेड. करंट प्राइस आहे 2266 रुपये. अनाऊन्समेंट आहे डिव्हिडंडसाठी एका शेअरला 8 रुपये डिव्हिडंड भेटणार आहे. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट 19 मार्च आहे. त्या अगोदर तुम्हाला हा शेअर खरेदी करावा लागेल, म्हणजेच 18 तारखेला तुम्हाला हा शेअर खरेदी केला तर त्याचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर आहे स्पार्किंग लिमिटेड. या कंपनीची शेअरची किंमत आहे 232 रुपये. अनाऊन्स स्टॉक स्प्लिटसाठी केलेले, म्हणजे 2 शेअरच्या बदल्यात 10 शेअर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट अपकमिंग आहे. त्यानंतरची कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. करंट प्राइस आहे 215 रुपये. अनाऊन्समेंट डिव्हिडंड मीटिंगसाठी डेट आहे 15 मार्च आणि एक्स आणि रेकॉर्ड डेट आहे 23 मार्च. एक्स आणि रेकॉर्ड डेटच्या